कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कसा दिसतोय मी? आशू, आपलं लग्न नसताना झालं तर मी तुला अशी पळवून घेऊन गेले असते. अरे यार तू मस्करी नको करू, खरंच सांग कसं दिसतोय. अरे याच्यावर तू आयटम दिसतोय सारे. हा 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 मग म्हणून पळून. बर मी दिसतो आयटम, मी रेडी, तू का रेडी नाहीस? अरे आशू, हे बघ, नेहमी गुढीपाडव्याला ना मी पॅन्ट शर्ट घालायचे. हा तर आता साडी कोणती नेसायची काय मला काय कळत नाहीये. त्यात काय एवढं, पाडवा आहे आज. हो, मग म्हणूनच कळत नाही ना कोणती साडी नेसू, काही कळत नाहीये. म्हणजे एकतर सगळ्या साड्या आवडतात ना, ते एकही आवडत नाहीये. हा मी मदत करतो, ये इकडे ये. मी मदत करतो तुला. आपण शोधूया. ए, साडी 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 शिवा, तू रेकॉर्ड ब्रेक केलास का आपल्या घरातल्या सगळ्या बायकांचा? मग बघ ना, एवढ्या साड्या आहेत, एवढा कमी वेळात तुझ्याकडे. खरंय, मला ना बायकांचं आणि साड्यांचं गणितच कळत नाही. म्हणजे असं वाटतं कपाटात ना साड्या आपोआप येतात. असं कसं येतील आपण? तू ना काहीतरी उगाच बडबड करू नको. मी तुला साड्या सिलेक्ट करायला सांगितलंय ना, मग तू आता मला काहीतरी हिशोब वगैरे काय सांगतो साड्यांचा? करतो. हा, काय बरं, हे काय? हे काय? ए, ही साडी कशी आली माझ्या माझी नाही, माझ्या कपाटात कशी आली? कशी आली बरं? तुझ्या कपड्यात कशी आली? चालत नसेल ना आली आपली आपली? आशू, सांग ना. ही माझी गिफ्ट आहे पाडव्याच्या निमित्ताने तुझ्यासाठी, माझ्याकडून. आशू, तू तू बाई एकदम टिपिकल नवऱ्यासारखं वागतोय. नाही सगळं चांगलं झालंय आता, छान आज शुभ मुहूर्त आहे म्हणून मी तुला ते गिफ्ट द्यायचं ठरवलं. अरे आता तू एक काम कर, खूप भारी आहे, खूप भारी आहे, खूप. तू ही नेस आणि खाली ये. मी जातो खाली. ही काय? तू मला एवढं छान गिफ्ट दिलं, मग तुला रिटर्न गिफ्ट नको? अच्छा रिटर्न गिफ्ट अच्छा मिळणार आहे. हा मी रेडी आहे रिटर्न गिफ्ट साठी. डोळे का बंद गेले? ते नाही, एक मिनिट थांब. मग अरे यार, याच्यापेक्षा भारी अजून काय गिफ्ट असू शकतं? भाई शपथ, भाई साहब क्या बात है. तू एवढी साडी दिलीस मला, म्हंटल तुला एक गिफ्ट द्यावं म्हणून मी घेतली. मला एक गोष्ट सांग, तू हे जॅकेट आधीच ठरवून घेतलं होतंस ना? हा. तुला एक गोष्ट लक्षात येते, कलर्स किती मॅच होत आहेत दोन्हीचे? हे नव्हतं ठरलं. माहितीये मला. कदाचित ना देव आपल्याला संदेश देतोय, या वर्षी सगळ्या गोष्टी एकत्र करा, नाही का? बर आता तू ही साडी नेस, मी खाली जातो. वा, छान दिसतोय. छान दिसतोय ना? शेवटी तू आणलंस. ऐक, आईनी जे दागिने दिलेत ना तुला, ते घाल. दागिन्यांची शोभा वाढेल तुझ्यावर. काय आहे? बायको सुंदर दिसल्यावर नवऱ्यांना मिरवता येतं ना? मिरव मग आता. हा, आज मी मिरवणार आहे दिवसभर. चल लवकर या आवरून. कीर्ती, कीर्ती, आले आले आले. अगं किती वेळ? हीच काठी आहे ना गुढीची? दरवर्षी काय बघत नाहीस का तू? हा मग हीच आहे, ठेवते. छान सजवली आहे ना शिवाने. बघत काय उभी राहिलीस? नुसतीच काठी आणलीयस. साडी कुठे, गडू कुठे? आण सगळं. हो, किचन मध्ये घेऊन येते. पटापट आटपा आता. हे हे गडू आणि साडी ठेवते. छान. आणि कडू मी मग विसरलीस ना? एकत्र ठेवत जा ग सामान सगळं. हे घे. हा, आणि फुलं ही आहेत ना.
अगं ही हाराची आहेत, बाकीची हवी आहेत ना. ठेवली आहेत बघा. मिळाली का? हो हे घे. सगळी मिक्स कशाला करून टाकली? रंगानुसार वेगवेगळी कर बरं. ताई अगं काही राहिलंय का करायचं मला सांग. हो राहिलंय. सांग ना काय. दागिने कुठे? अरे देवा हे असं होतं माझं. थांबा. काकू रेडी. अरे वा, गोड दिसते. थँक्यू. बरं वहिनी, भाऊंचा काही फोन वगैरे? आला होता ना. मग नाही जमत आहे त्यांना. आशू आणि शिवाचा तसं म्हणायला पहिलाच पाडवा आहे ना, असायला हवे होते है ना. हो ना, मी तेच समजावत होते त्यांना, पण ते कसलं ऐकतायत. कोण समजावणार तुमच्या बंधूंना. कामं पण असतात, काय करणार आता. घ्या बाजू घ्या. झाली तयारी? हो. चाललीये. तुझीच बायको करते त्यामुळे वेळ लागतोय. दमली असेल ना किटू डार्लिंग? खूप दमले. पण कोणाला काय फरक पडतोय. एवढ्याने कशाला दमायला होतंय ग. सवय नाही ना. आता होईल हळू. काकू अरे वा. बाप रे काकू कौतुक करायची नवीनच पद्धत आणलीस ना तू. हा बाई. काकू काय नवीन नवीन गोष्टी आणल्यास तू. बाप रे. पण खरंच खूप छान दिसताय तुम्ही. हे जे काही ठरवून केलं ना तुम्ही मॅचिंग भारी. ए बघ ठरवून नाही केलंय ते, चुकून झालंय. अरे तुम्ही जे काय न ठरवता ठरवल्यासारखं केलंय ना, ते ठरवूनही ठरवता नाही येणार. मॅचिंग प्लॅनिंग केलंय ना दोघांनी. तेच आम्ही ठरवलं नाहीये, योगायोग आहे. योगायोग असेल तर आणखीन उत्तम आहे. आता काय नवीन. हे नवीन नाही, जुनच. झालं काय काय नाही झालं. हे सगळं आवरून झालंय. झालंय ना. मग जा स्वतःला आवरून घे. काय अवतार झालाय बघ तरी. आई मी खूप थकले. तुम्ही जा, मी नाही येते. घरातली कामं करून बायका थकतातच, पण सण म्हटला की उत्साहाने छान तयार होतात, सजतात. जा लवकर येत आहे. जा जा. बरं चला आपण सगळे बाहेर घेऊन जाऊया हे सगळं. पण एक कीर्ती. मी घेऊन येते ना तिला. बर चला. वा कसली गोड दिसतायत तू दोघं पण. छान दिसताय. दिव्या तयारी करायला घे. देत आणि जावई बापू गुढी तुम्ही उभारायची बरं का. मी मग हो तुमचा मान आहे. अरे नाही, मान तर तुम्हा सगळ्यांचा आहे. तुम्ही मला खूप सांभाळून घेतलं. हो जीजू, तुम्ही पण आमच्यासाठी आशू जिजूंसारखेच आहात, त्यामुळे तुम्हाला हा मान मिळायलाच हवा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.